नमस्कार. मी आपल्या सर्वांचं नागपंचमीच्या दिवशी संचारेश्वर महाराज या चॅनलवर स्वागत करतो. आत्ताच 16 जुलैला जागतिक सर्पदिन म्हणजे वर्ल्ड स्नेक्स डे झाला आणि आज नागपंचमी. त्या प्रित्यर्थ नागाबद्दल आपल्याला किती प्रकारचे गैरसमज असतात तर ते आपण आज जाणून घेणार आहोत माझ्या वडिलांकडनंच, म्हणजे दादा. हा माझा आनंदाचा आणि भाग्याचा सुद्धा क्षण आहे. हे पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर येतोय, तेही मुलाखत घेताना. माझ्या वडिलांची याच्यासारखं भाग्य आणि आनंद दुसरा कोणताच नाही. लहानपणीपासूनच मला माहिती आहे की माझ्या दादांचे भरपूर प्रवचन अख्ख्या महाराष्ट्रभर सापावर झालेले आहेत. कित्येकदा मलाही जाण्याचा योग आला. तर पण आता नवीन पिढीसाठी साप हा एक तर भीतीचा विषय आहे, एक तर फक्त जे पर्यावरण शास्त्रीय अभ्यास करतात त्यांना माहिती आहे साप काय आहे, म्हणजे सापा. पण बाकी सामान्य लोकांना, माझ्या पिढीतल्या लोकांना सापाबद्दल भीती, त्यातले समज, त्यातले गैरसमज, या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या कोणाला जास्ती माहीत नाही, किंवा मग त्याच्या प्रकारे एक मनात भीती राहते. तर आपल्या सर्वांकडनं हे प्रश्न मी आज दादांना विचारणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या संवादाला. नमस्कार. नमस्कार. महाराजांचा आणि सापांचा म्हणजे साप, नाग वगैरे वगैरे याचा संबंध किती जुना आहे, तो कसा आला? म्हणजे अशी सुरुवात झाली का की आपण बाबा सापच पाळायचे, तशी की एक सहजता आली? काय सांगणार? नमस्कार. प्रेमळ सद्गुरू भक्त बंधू भगिनींनो, आज जसं समर्थने सांगितलं की त्याच्या जीवनातला आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तसाच तो माझ्याकरता पण आहे. आत्तापर्यंत माझ्या असंख्य पत्रकारांनी मुलाखती घेतल्या, प्राध्यापकांनी घेतल्या, ज्या ज्या ठिकाणी माझी प्रवचनं झाली, व्याख्यानं झाली, त्या ठिकाणी अनेक विषयांवरती मुलाखती घेतल्या गेल्या. पण माझाच मुलगा आज माझी मुलाखत घेतोय हे ऐकून तर मला घामच फुटला. की एक नवीनच मजा आहे, चांगली गोष्ट आहे. मुलांना विचारावं असं वाटतं आहे. अन्यथा मी भाषण देणार होतो, परंतु मुलांनी सगळा प्रस्ताव आणला, मला तो आवडला, म्हणलं विचारा. त्याचा पहिला प्रश्न हा आहे की महाराजांचा आणि सापांचा संबंध कसा आला, की महाराजांनी ठरवलं होता का साप सांभाळायचंय? मी सगळ्यांकरता सांगू इच्छितो की महाराज हे काही गारुडी नाही. जसा गारुडी साप सांभाळतो, त्याच्यावरती उदरनिर्वाह करतो, म्हणजे करत होता. आता तर कायद्याने सगळं बंदच झालेलं आहे. आता जर कोणाच्या घरी साप सापडला, जर कोणाच्या घरी साप दिसला तर त्याला जवळजवळ 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. अजामीनपात्र गुन्हा आहे. तर आजचा विषय नाही आहे. पण त्या काळात सुद्धा कसा आला साप महाराजांच्या जवळ, मोठी मजेशीर गोष्ट आहे. समर्थ तुला माहित असेलच, परंतु सगळ्या लोकांना ती माहित होऊन मुद्दाम सांगतो आहे की नागपंचमी सण काय आता निर्माण झालेला नाही आहे. हा पूर्वापार आहे. हा पूर्वापार आहे. कारण आपली संस्कृती ही निसर्ग प्रधान आहे, ही प्राणी प्रधान आहे. आणि तुकोबांनी म्हटलेलंच आहे की आम्हाला सगळे जे वन्यचर प्राणी आहेत सुद्धा म्हणजे मित्र आहेत, हे आमचे सुद्धा दोस्त आहेत, असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यामुळे हा संबंध पूर्वापार आपल्याकडे आलेला नागपंचमीचा. तर महाराजांची जी मातोश्री कृष्णाबाई, त्यांना सगळे मायबाई म्हणायचे, त्या पण नागपंचमीला नागाची पूजा करायला लागल्या. त्यावेळेस महाराजांचं वय काहीतरी 6-6.5 वर्ष असेल, त्या पूजा करायला लागल्या. आता तुम्हाला माहिती आहे, तुला कल्पना आहे की नागाची पूजा म्हणजे काय करायची असते? काय जिवंत नाग आणत असतो का? नाही, अजिबात नाही. काय करायचं असतं त्यावेळेस की एक तर मातीचा नाग तयार करायचा, ही एक गोष्ट. दुसरं, सापाची चित्र काढायची, नागाची चित्र काढायची. आता घरोघर मी चित्र पाहतो की असतात नागाची, दिसतात गांडूळासारखे, पण त्याला नागच म्हणायचं, त्याला नागच म्हणायचं. तर ह्या पद्धतीने तो नागाची चित्र काढलेले असतात. तिची चित्रही काढलेली होते आणि मोठ्या पाटावरती एक नागाची मातीची मूर्ती पण तयार केली होती. आणि 10-15 भकेती सगळ्या जमा झाल्या. पांडुरंगाचं घर होतं आणि छान नागाची पूजा चालू आहे. इतक्याचा बालसंचारेश्वर म्हणजे नरसिंह, महाराजांचं नाव नरसिंह, संचारेश्वर, पातेगावकर महाराज, अशा पद्धतीने हा नरसिंह तिथे आला आणि म्हणाला, आई काय करतेस? आई म्हणाली, नागाची पूजा करते. नाग कुठे आहे? पण हा काय? हा म्हणे मातीचा नाग.
मातीच्या नागाची पूजा करते आहे, अगं जिवंत नागाची का नाही करत? आता सगळ्या भगिनींना वाटलं की कटकट झाली पूजेमध्ये, आता काम चांगली पूजा, जा घेऊन ये बेटा, जा घेऊन ये. त्यांना काम येते पराक्रमीनं, चमत्कारच झाला. ते खरोखरच गेले आणि त्यांच्या सुदैवाने आणि या सगळ्यांच्या आता दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने म्हणा, नाग सापडला आणि नाग महाराज घेऊनच आले. तो महाराज नाग घेऊनच आले आणि त्यांनी समोर धरला, ह्या नागाची पूजा करा. आता मी नाही बोलत, महाराज काय बोलता सांगतो या विषयावर. ते म्हणाले की ज्या सगळ्या भगिनींनी बायकांनी नागाची पूजा केली होती त्या नागावर पाय देऊन सगळ्या पळाल्या. आपण विचित्रच आहोत. आपण सापाची पूजाही करतो, आपण सापाला काय वाटेल ते खाद्य खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो आणि जमलं तर सापाला मारण्याचा प्रयत्न करतो. आपण सापाची पूजाही करतो आणि सापाला आपल्याला घाबरतोही. असे आपण विचित्र आहे. आपण विचित्र होतो की सापाची पूजाही करतो, सापाला मारतोय. आपल्याला कोणी साप रे साप म्हटलं की आपण म्हणतो बाप रे बाप. आता लक्षात, अशी आपली कृती आहे. आणि मग महाराजांनी सगळ्यांना घाबरू नका सांगितलं. सगळ्यांनी दुरून सापाची पूजा केली आणि महाराजांनी साप सोडून गेला. अशा पद्धतीने महाराजांच्या जीवनात साप आला, परंतु तो तसा आला त्याचा महाराज कोणत्याही कारणाने वाबाजी म्हणून प्रयोग करू शकले असते. तो महाराजांनी अजिबात केलेला नाही. अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास केला. तुला सांगतो समर्थ, तू जमेल त्या लोकांना सांग. आम्ही लोक आता माझा ऐकतातच आहेत की मला हे माहिती आहे की हाफकिन इन्स्टिट्यूट, वालदेव हाफकिनच्या नावाची इन्स्टिट्यूट भारतात स्थापन झाली. त्या इन्स्टिट्यूट मधले अनेक डॉक्टर्स, डॉक्टर देवराव, डॉक्टर वाड, ते महाराजांच्याकडे यायचे आणि सर्पविषयक चर्चा करायचे. तात्पर्य तर आता हा प्रश्न असा झाला, आता मुद्दा माझा पण येईल. बरोबर, मी त्या प्रश्नावर येणारच होतो की आता महाराजांचा झाला की ते गारुडी नव्हते, म्हणजे गारुड्यासारखं त्यांनी सापाचा प्रचार केला नाही, याच्यासाठी आपल्या चमत्कार दाखवण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग केला नाही. तर मग आपला सापाशी कसा संबंध आला? कारण महाराजांचे तर भरपूर शिष्यवर्ग, भरपूर असा मोठा परिवार, मग त्यामध्ये आपल्याला सापाचं म्हणजे कसं विशेष गोडी कशी निर्माण झाली किंवा काय सांगा? ते काय व्हायचं की खामगावला खूप साप निघायचा, आता निघत नाही तेवढे. बरोबर, भरपूर साप निघायचे आणि महाराजांचा दंड होता की कोणाचं संकट हरण करा, संतच मंडळी, आणि साप पकडायला जायचं विनामूल्य, कोणतंही त्याचं मूल्य द्यायचं नाही. मग आम्ही आमच्या वडिलांसोबत, म्हणजे अण्णांसोबत, माझ्या वडिलांचं नाव शामराव कुलकर्णी, पण त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे, अण्णांसोबत आम्ही साप वगैरे पकडायला जायचो. आणि मग हळूहळू मला त्यात सवय लागली आणि हळूहळू मग नुसताच काय साप पकडायचा. आपलं वय काय होतं तेव्हा? त्यावेळेस मी काहीतरी 4वी-5वी मध्ये असेल. तेव्हापासून अण्णांसोबत जात होतो. माझे वडील विलक्षणच होते. म्हणजे कसं की स्मशानात कुणी नेतं का 4वी-5वीच्या मुलाला, पण माझे वडील स्मशानात पण मला न्यायचे. कोणाच्या प्रेतात असली तर त्यांनी दूर ठेवलं नाही. साप पकडायला पण सोबत न्यायचे. हळूहळू मी विचार केला की आपण अभ्यास करूया. आणि मग माझी जेव्हा लोकांनी व्याख्यानं ठेवायला सुरुवात केली तेव्हा व्याख्यानाचा सुद्धा विषय होता मला समजलं. आणि मलकापूरचं पहिलं व्याख्यान मला शरदराव मेरेकरांनी ठेवलं आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही. मग हजारो व्याख्यानं सुरू झाली. बरोबर. अहो, बुलढाण्याचे शिक्षणाधिकारी श्री आंबेकर साहेब त्यांनी तर सर्क्युलर काढलं सगळीकडे. बरोबर, प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सर्क्युलर काढले. त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये बोलवत राहा आणि ज्ञान यज्ञ याचं मुख्य कारण आहे श्री संत पाटलेगावकर महाराज. माझं सगळं जे काही शिक्षण असेल आश्रमातलं ते महाराज अण्णा यांनी सर्पाविषयी मला अगदी ज्याला म्हणतात आपण म्हणतो ना नजर मिळली पाहिजे. हो, ते सगळं केलं आणि याची दीक्षा दिली की याची धंदा होतो अपील नाही, याचा कोणीही मोबदला म्हणून कोणत्याही प्रकारचा घेतो अपील नाही, असा हा दंडक होता. नाही, मला आपल्याला याबद्दल विचारायचं होतं. जर अण्णा होते तुम्हाला एवढं डीप मध्ये सांगणारे, किंवा महाराज स्वतः होते की ज्यांना सापावर एवढं नियंत्रण होतं, बालवयापासून त्यांनी साप हाताळले होते, मग तरी त्यांनी तुम्हाला नागपूरच्या हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये डिग्री घ्यायला का पाठवलं? म्हणजे त्याचं काय कारण? नागपूरच्या नाही. बरं, महाराज मुंबईला होते. माझा पण मुक्काम तेव्हा मुंबईलाच होता, महाराजांच्या सोबतच. माझा म्हणजे काय, महाराजांच्या सोबतच. बरोबर. आणि तिथे हाफकिन इन्स्टिट्यूट, त्यामध्ये डॉक्टर देवरस महाराजांचे जे भक्त होते, तिथे प्रमुख होते, तिथे उपप्रमुख वगैरे काही असते अधिकारी होते काही का असे ना, तर ते संशोधक होते. ते पण यायचे, डॉक्टर वाड पण यायचे. आणि मग तिथे मला महाराजांनी सांगितलं तर शिकायला जा. आणि त्या ठिकाणी मला एक अल्पकालीन असा एक कोर्स होता, हँडलिंग ऑफ स्नेक्स अँड व्हेनम एक्सट्रॅक्शन. ओके. सापाला सांभाळणे, सापाला पकडणे आणि सापाला पाळणे, हा आणि सापाचं विष काढणे, हे त्यांनी तिथे गोष्टी शिकवल्या. मला एक मोठी मजा वाटते. म्हणजे काय असतं की पहिल्यांदा निर्विष साप, म्हणजे जसे निर्विष साप आहेत तसेच विषारी साप पण असतात.
बरोबर. उदाहरणार्थ धामण आणि नाक लोकांच्या जवळजवळ सवयी सारख्या असतात. मग पहिले निर्विष साप पकडा, मग हा पकडा, असं करत असताना हळूहळू मग 1-2 महिन्यांनी त्यांनी विषारी साप पकडायला मला तिथे सुरुवात केली. पण साहेब मी सगळं घरी शिकलेलोच आहे. हे काय तुम्ही सांगताय, घरी सगळं शिकलेलोच आहे. ते पण आमच्या पद्धतीने. आणि ज्या दिवशी विषारी नाक पकडण्याचे माझ्यावरती ट्रेनिंग सुरू झालं त्यावेळेस आमचे सगळं जे आमचं जे असेल सर्पशास्त्र विभाग त्याचे प्रमुख जे आम्हाला ते दिसतही नाही, हेड ऑफ डिपार्टमेंट, हेड ऑफ द डिपार्टमेंट, हा मराठीत समजते बरोबर आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट ते पण आले. नंतर केईएमचे डॉक्टर, अगदी पूर्ण फर्स्ट एड बॉक्स सगळी तयार, सगळी बाहेर अँब्युलन्स तयार, डॉक्टर तयार. मी म्हटलं सर एकच गोष्ट राहिली बा, तुला काय चिरडी राहिली. आता एवढी सगळी तयारी केली. ते सगळे जे हसले आणि मग अशा पद्धतीने जे मी घरी शिकत होतो त्याला एक ज्याला आपण म्हणतो ना सरकारी शिक्का बसले, तो बसणं आवश्यक होता. तो तुम्हाला बसला आणि मला सांगायला होतो की आनंद होतो की मी घेतला एक चांगला विद्यार्थी म्हणून महाराजांच्या कृपेने तिथे होतो. बरोबर. महाराजांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला जिवंत सापांवरच आधी करता आलं आणि मग तिकडे जाऊन अजून त्याच्यावर ज्ञान म्हणजे शास्त्रीय शुद्ध ज्ञान आणि त्याचा अप्लाइड तर आधी म्हणजे अरे बाबा आम्ही राज्यपालाच्या घरी सुद्धा साप पकडायला गेलो तिथून. अरे वा. इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो ना मराठीमध्येच सांगतो, प्रॅक्टिकल पण बाहेर प्रोजेक्ट मध्ये आम्ही जायला मिळालं. खूप मला त्यात आनंद झाला. वा वा, छान. आता आपण मग सापांवर येऊ की एक साप म्हटलं की पहिले भीतीच आहे, हा तर कुठेच नाही गेला. एक तर म्हणजे आपण त्याला मारतो नाही तर आपण पळायला पाहतो. साप म्हणजे कधी बाबा आपण शांततेने घेत नाही. साप म्हणजे मला असं सांगता येईल की समजा आपल्या याच्यावर दूध उतू चाललं की एकदम तडकाफडकी ऍक्शन असते. त्यामध्ये असं तुम्ही काही सांगू नाही शकत की बाबा आता मी धीराने घेतो बाबा साप आहे माहित नाही. तर मग आपल्या भारतात जेवढे साप सापडतात किंवा महाराष्ट्रात सापडतात ते सर्वच्या सर्व विषारीच आहेत का, ते जीव घेणेच आहेत का? तर त्या भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सापांबद्दल म्हणजे विषारी किती निर्विषारी किती या माहितीबद्दल तुम्ही काय सांगा? सगळ्या जगात जवळजवळ 30,000च्या वर साप सापडतात. कोणत्या जगात सापडे विचारू. आपल्या भारतात 330, 338 आसपास साप सापडतात. त्यातले 70 विषारी जाती आहेत. त्यातल्या 29 जाती समुद्र सर्प आहेत. त्याचा आपल्या इकडे संबंध येत नाही, इकडे येत असेल. आता ते हे लक्षात घ्या की संपूर्ण जे गोड प्रकार 2 प्रकारचं पाणी असतं, एक खारं, एक नद्यांचं गोड पाणी. खारं पाणी म्हणजे समुद्र. जेवढे म्हणून सी स्नेक आहेत ते सगळे विषारी आहेत. ते सगळे विषारी आहेत. आता ते पण त्यांचं विष लवकर का भाजत नाही ते मी थोड्या वेळाने सांगेन. जेव्हा मी सापांच्या खेळांवरती बोलेल तेव्हा सांगेन. तर ते विषारी. तर हे आमच्याकडचे म्हणजे जवळजवळ तुम्हाला टक्केवारी सांगतो की 20 ते 22% हे साप विषारी असतात आणि 80% साप निर्विष असतात. म्हणजे सगळ्यात मोठा दिलासा कुठे आपल्याला, 80% साप आपले निर्विष आहेत आणि 20% साप सविष आहेत. तरी पण हापटींचा असा एकंदर सर्वे होता की भारतामध्ये जे काही साप चावून लोक मरतात ते भीतीनेच जास्त मरतात. नामदेव महाराज म्हणायचे कल्पनेची बाधा न होय कोणी काळी, कोणालाही कल्पनेची बाधा होऊ नये. एक आता गोष्ट सांगतो की आम्ही साप पकडायला गेलो. म्हणजे काय पकडायला गेलो म्हणजे काय, त्या घरातल्या त्या आजीबाईला साप चावला होता. तिथे उठली असेल बाथरूमला वगैरे, ती गेली तिथे त्याला साप चावला. साप चावल्यानंतर काय झालं की आम्ही तिथे पकडायला गेलो आणि मग नाक कोणत्या मला दाखवा. त्या बाईच्या आता तोंडातून तिने जे काही लक्षणं ऐकले असतील साप चावल्यावर काय तिला व्हायला लागली, तसे व्हायला लागले. मी पण घाबरलो, म्हटलं मला किती आपत आहे. नंतर मी बाथरूम मध्ये गेलो, बॅटरी लाईट नव्हती. आम्ही हे एवढा मोठा साप मला दिसला तर मी तो काठीने उचलला आणि मला हसूच आलं. अहो तो साप नव्हता हो, केळाचं झाड असते ना त्याचं पोरांनी खेळण्याकरता सोडून ते ठेवलं होतं आणि त्याला 2 राबूचे काटे लावून ठेवले होते. साप खेळत असतील. आता त्या बाईला अंधारात काहीतरी पांढरं दिसलं, 2 दात चावले. आता मरायला काही हरकत आहे काय, त्यामुळे ती मार्गाला लागली. असे केवळ धसका खाऊन अनेक लोक मरत असतात. ते लक्षात घ्या. आपले 20% साप विषारी आहेत. त्यातले तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे की त्यातले फक्त 4 साप, 4 प्रकार ज्याला म्हणता येईल ते आहेत. एक बघा, याला म्हणतात मण्यार, बंगाल फॅसिएटस किंवा हा मण्यार, हा जो आपल्याकडे सापडतो बरं का, याला कॉमन क्रेट असं सुद्धा म्हणतात. मातीच्या रंगाचा आहे, जमिनीची तो कॅमोफ्लाज. हा आपल्याकडचा हा बंगालच्या भागात सापडतो. काळ्या मातीमध्ये आणि हा आपल्याकडे हा अत्यंत विषारी आहे. आता अत्यंत विषारी म्हणजे काय, आता लोक म्हणतात साप भयानक विषारी आहे.
भयानक विषारी म्हणजे काय? त्याच्यावर त्याचं असं असतं की भयानक विषारी म्हणजे जेवढा मोठा फणा काढेल तेवढा जास्ती विषारी. मला हसू येतं कधी. भयानक म्हणजे काय की साधा साप चावला तर माणूस एकदा मरतो आणि भयानक म्हणजे का दोनदा मरतो का? तसं नाही. आता हा मी तुम्हाला जेव्हा सांगतो की अत्यंत विषारी आहे. जर आपल्याला नाक चावला, बरोबर, जर आपल्याला नाक जो मागे फणा चावला, काढून येतो हा, ना, तो हा चावल्यानंतर मनुष्य मरण्याकरता फक्त 12 मिलीग्राम विष पाहिजे पाहिजे. 12 एका वेळेस मिलीमीटर. साप 270 मिलीग्राम विष सोडू शकतो, पण 12 मिलीग्राम विष मरायला आवश्यक आहे. बरोबर आहे. पण हा जर क्रेट चावला, मनार चावला, तर केवळ 6 मिलीग्राम विषामध्ये मनुष्य मरू शकतो. हा पहिला विषारी साप आहे भारतातला आणि हा भारतात सगळीकडे सापडतो, महाराष्ट्रात सापडतो आणि आपण खामगावात बोलतो तर खामगावात सापडतो. हा नाग याचा मोठा फोटो मागे आहे. हा ना, आणि नाग असा वैशिष्ट्य आहे की हा छान निसर्गाशी समरस होतो. हा कोकणामध्ये पिवळा सापडतो, महाराष्ट्रात काळा सापडतो आणि काळा म्हणजे फारच विषारी बा असं काही प्रकरण नसतं. आणि काही लोक सांगतात सापावरती आकडा असतो. त्या त्याचा प्रश्नावर मी येणार होतो की आता समजा भरपूर ठिकाणी सांगतो की आमच्याकडे यू असलेला साप निघाला, काही लोक म्हणतात आमच्याकडे 10 आकडा असलेला साप निघाला. मग हे आकडेवारी काय असतं आणि या फण्या जो फणा काढून नाग असतो तो सतत फणा असतो का? त्या नागाचा काय सतत जीवन असतं, असतो का तो? लोकांना घाबरायची सवय आहे की बा सापावरती आकडा आहे. आता आकड्याला खूप महत्व आहे म्हणतात वरलीमध्ये, पण इथे काही आकड्याची गरज नाही आहे. बरोबर. काही गरज नाही आहे. तो आकडा असो किंवा नसो, नाग हा जन्मापासून मरेपर्यंत विषारी. बरोबर, फक्त एक लक्षात घ्या, एकदा मेला की त्याचं विष सुद्धा नष्ट होत असतो. हा म्हणजे त्याचं विष राहत नाही, ते डायरेक्ट होऊन जातं. तर हा नाग जन्मापासून विषारी आहे. आणि हा मनाचा नंतर दुसरा. आणि याची खासियत काय आहे? कोल्हापुरी आहे. म्हणजे हे जे साप आहेत, हे साप हा आणि आता मनार पाहिला हे अंडज आहेत, त्या अंड्यामधून बाहेर येतात. ओके, आता त्याचे पुढचे तुम्ही प्रश्न येणारच आहेत. हा, फक्त जाता जाता अंड्यामधून बाहेर येतात दोन्ही साप. आणि हे साप चावल्यानंतर रक्त पातळ होऊन मनुष्य हळूहळू यमपंथाला लागतो. हा तिसरा साप आहे. अत्यंत दिसायला सुंदर. त्या बघा, सुंदर डिझाईनच दिसत त्याला रसेल्स व्हायपरा रसेली, बरोबर, घोणस, रुद्रविष सर्प किंवा आग्या परड असं म्हणतात. इतके याचे नाव आहेत. आणि हा कुक्करच्या शिट्टीसारखा आवाज काढतो, गुरगुरतो, असा कुठेही लक्षात येतो आणि अत्यंत लोकांना घाबरवतो. इतकी चांबडी याची एवढी सुंदर आहे की मेल्यानंतर याच्या कातडीचे नेकटाय बनतात, पर्सेस बनतात, अशा विविध प्रकाराने. आणि खूप महाग आहे. आज माहिती आहे तुम्हाला, सरकारी सापांची किंमत, माफ करा शब्द चुकला, सापांची सरकारी किंमत बरं का, सरकारी सापांची मला माहिती नाही. सापांची जी सरकारी किंमत आहे, हत्तींची किंमत आहे जवळजवळ 150 रुपये फूट आहे. बाप, इतका हा महागडा असतो. आणि कातडी तर वाटते त्या या किमतीत विकल्या जाते. एक पेटी जर कातडी आपण घेतली असेल काही लाखो रुपयापर्यंत जाते. हा रसेल्स व्हायपर. रसेल्स का बरं? रसेल्स ह्याच्याकरता की डॉक्टर रसेल हा पहिल्यांदा दिसला म्हणून रसेल्स. समजा मला दिसला असता तर कुठून वापर झाला असता. पण आपला सध्या रसेल्स व्हायपर. तिसरा आहे एचिस. मी तुम्हाला आधी शास्त्रोक्त नाव सांगितलं. मग याला फुरसा असं म्हणतात. पुरुषा, जास्तीत जास्त कोकणामध्ये सापडतो. आणि याच्या चेहऱ्यावर बघा, याच्या चेहऱ्यावर दिसतंय तुला एक बाण आहे, त्याला लोक मृत्यूचा बाण म्हणतात. हे फुरस. हे दोन्ही मागचे जारज म्हणजे डायरेक्ट पिल्ल प्रसवणारे असे 4 विषारी साप आहेत. त्याचे मग अलग अलग प्रकार आहेत, पण मुख्य विषारी साप आहेत हे 4 या विषारी साप मुख्य विषारी जाती, आहेत. या सापांच्या मुख्य विषारी. म्हणजे कोणते कोणते सांगितले आपण म्हण्या. आता आपण ग्रामीण भाषेत बोलूया, सगळ्यांना समजेल असे भाषेत. नाचा म्हणजे नाग. शास्त्रीय भाषेत कशाला बोलूया एवढं? म्हणजे मण्यार, नाग, घोणस आणि फुरस हे 4 जाती मुख्य विषारी आपल्या भागात आहेत. बरं, म्हणजे आता आपण सगळं विषारी निर्विषारी किती, सापांच्या जाती किती, तर याच्यावरून एक समजतं की 20 ते आपण 25% धरू. 20 ते 25%च लोकांचा समजा त्याच्यात काय म्हणतात प्रोबॅबिलिटी अशी. 25 नाही, वाढू नको. कशाला वाढू बाबा? नाही. 20 ते 22. 20 ते 22 एक आपण जास्तीत जास्त आकडा 25 धरू. म्हणजे सध्या चालू असलेल्या कोरोनापेक्षा डेथ रेट सापांपासून कमी आहे. फार कमी आहे. बरोबर, पण तरी त्याची कोरोना भीती. काय म्हणतोय? भीती. लेगनी किती लोक मेले? बरोबर, हापटींचा असा आहे की जेवढे लोक उंदरांनी मेले तेवढे पण सापांनी नाही मेले. बरोबर. आणि गंमत अशी आहे, पण तो पुढे प्रश्न येणार आहे म्हणून सध्या तुम्हाला विचार, म्हणजे पुन्हा तो विचारत राहून जाईल. बोल. चालेल. म्हणजे जास्ती आपण सांगू शकतो की भीतीपोटीच लोक जास्ती सापांनी जास्त मरतात. मरतात. त्याच्यावर शास्त्रीय असं काही कारण धसका नाही, घेऊ. वैज्ञानिक धसका घेऊ. बरोबर आहे. तर आता आपण हे साप जे असतात त्यांचं खाद्य काय? आता आपण
म्हणजे लहानपणीपासून मी पाहतोय मग आश्रमामध्ये बालपण गेल्यामुळे माहिती आहे की आश्रमामध्ये नागपंचमीच्या दिवशी असे भरपूर साप ठेवले जायचे. आता ती सध्या बंद आहे प्रथा सगळी, साप ठेवल्या जायची आहे. पण तिथे भरपूर लोक, जवळजवळ 10,000 लोक वगैरे यायचे. मग त्यानंतर ते जास्ती काय 99% लोक फक्त सापाला दूधच घेऊन यायचे. हळद कुंकू हे जास्ती असायचं. मग साप दूध पितो का? सांगू तुला एका वाक्य. हा, एवढ्या सगळ्यात तुझं बोलून सांगितलं, साप दूध पित नाही, सापवाले दूध पितात. बरोबर. सापवाले पितात. अरे साप हा संपूर्णपणे मांसाहारी आहे, साप शाकाहारी नाही, हे लक्षात घ्या. सापाचं भक्ष्य कोणतं? अनेक सापांचं भक्ष्य तर सापच आहे. बरोबर. उदाहरणार्थ हा. किंग कोबरा म्हणजे नागराज. किंग कोबरा जो आहे हा सापच खातो. बरोबर. हा घोणस शक्य तेवढे सापच खातात. आणि आता विंचू, साधारण विंचू बघा, हे विंचवाचं तुम्ही म्हण ऐकली असेल ना रे, विंचवाचं बिराड पाठीवर. म्हणजे काय असतं? कोणतं बिराड त्यांच्या पाठीवर आहे? कारण विंचवाला म्हणजे ती विंचुबीण आहे ती आपल्या पिल्ले तिच्या पाठीवर चढतात. ते त्याला सगळ्यांना पाठीवर घेते आणि 10, 15, 20 पिल्ले तिच्या पाठीवरच असतात. म्हणून काय म्हणतात? विंचवाचं बिराड पाठीवर. पण जास्त झाले तर ती विंचून पिल्लाने खाऊन टाकते. पिल्लाने खाऊन टाकते. तसं नागाचं भक्ष्य ते पण आहे. दुसरं भक्ष्य काय आहे? जे जे शेताला घातक प्राणी आहेत ते सापाचं भक्ष्य आहे. म्हणजे उंदी, ते सापाचं भक्ष्य आहे. उंदीर आहे, खाली आहे, पक्षी, जे काय तिच्या आटोक्यात आले समजा तिथे तर गेलंच कामातून, ते काय ते त्याला सोडत नाही. आणि सापाची खासियत अशी आहे की साप तुम्ही मारलेलं भक्ष्य खात नाही, आयदी खात नाही तो. आयदी अजिबात खात नाही. आणि अजून एक लक्षात त्याच्या घ्या की सापाचं पारतंत्र्य सुरू झालं की तो उपोषण सुरू करतो, आमरण. बापरे. आम्हाला असं दिसलंय की जेव्हा आम्ही त्या पिंजऱ्यात उंदिरी टाकतो आणि नागे टाकतो त्याला खायला, जर उंदीर चुपचाप बसला तर नाग त्याला 6-6 महिने काय खात नाही. पण तो घाबरून चूप बसतच नाही, वळवळ करतो. बरोबर. आला का लक्षात? पण हे साधारण निरीक्षण आहे, ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. अजून काय विचारलं होतं त्याच्यात? हो, हा प्रश्न विचारला होता त्याच्यात की नागपंचमीत म्हणजे लोक हळद कुंकू वगैरे घेऊन जातात किंवा मग सापाला, एक मिनिट प्रश्न पूर्ण होत्या. हळद कुंकू वगैरे घेऊन जातात किंवा तिथे जोरजोरात ओरडतात, कोणी मंत्र म्हणतं. मग सापाला ऐकू वगैरे येत असतं का? की आत्ताच आपण खामगावातलाच काही व्हिडिओ बघितला काही दिवसांपूर्वी, म्हणजे त्यामध्ये शंका किंवा गारुडींचा आपण बघतो नेहमी व्हिडिओ की ते पिपाणी घेऊन वाजवत असतात, मग साप तिथे पाहतो. तर सापाला ऐकू येतं का? त्याला कान आहेत का? आता हे लक्षात घ्या, साप हा रसिक नाही, साप समूहाने राहणारा प्राणी नाही, सापाला कान नाही. बरोबर. ते म्हणून कधी कधी सापाला संस्कृतमध्ये, आपलं संस्कृत खूपच पुढे गाव, चक्षुश्रवा म्हणतात. चक्षुश्रवा. चक्षु म्हणजे डोळे, डोळ्यांनी ऐकणार. आता हे लक्षात घ्या, काही लोक जरा विचार न करता फक्त डोळ्याने ऐकतात का? आणि डोळ्याने ऐकत नसतात. जे ऐकायचं काम आहे चावूल घेणे ते डोळ्याने होतं, हे लक्षात घ्या. आता आपण थोडंसं समजून घ्या की हे जे इथे आहे जे तुम्हाला दिसतात ना भस्मासारखे लागलेले, बरोबर, हे प्रत्येक सापाला खालून खवले असतात आणि या खवल्यांमुळेच साप चढू शकतो, फ्रिक्शन चालू शकतो. बरोबर आहे. आणि या खवल्यांमुळेच त्याला व्हायब्रेशन कळतात. जर मी असा गेलो काठी आपटल तर काठी जमिनीवर आपटलेली काठी त्याला व्हायब्रेशन कळतात, तो चावून देतो. दुसरं सापाचे डोळे. सापाचे डोळे, तुम्हाला सापाचे डोळे, बरोबर, सापाच्या डोळ्याला पापणी नाही आहे. करेक्ट. जशी आपल्या डोळ्याला पापणी नाही आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. ते माझं तळेगावला मिलिटरीमध्ये व्याख्यान सुरू झालं. बरोबर. आणि त्या ठिकाणी ते म्हणजे हिंदीत बोला. आता मला हिंदीत काय बोलायची सवय नाही, भाषण द्यायची सवय नाही. तर मी सगळं विषय छान सांगत आलो. माझा भाषांतर करता तुम्ही जवळ ठेवला होता. पण ते डोळ्याला पापणी नाही हा शब्दच मला लवकर लक्षात येईल. पापणी आता माहीत असून पलक म्हणजे पापणी, पण तिथे हिंदीत बोलायची सवय नाही ना. पण मी वेळ मारून नेली म्हणून साप ते आपको ढक्कन नाही राहता. ते म्हणले तर सापाला डोळे नाही, म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणारा प्राणी दोन. बरोबर. दोन प्राणी. कोणता सांग? दुसरा. पहिला कोणता? साप. आणि दुसरा भारतीय माणूस. किती का संकट म्हणजे आमच्यात आम्ही झोपलेले असो. पण एक लक्षात घ्या, हा साप पाण्यात शिरतो तर त्याला धोका येऊ नये म्हणून पापणी जरी नसली एक आवरण असतं. ते आवरण ताबडतोब त्याच्या डोळ्यावरती येऊन जातं आणि डोळ्याचं संरक्षण करतं. हे नंतर सापाची जीभ. हा काय सापाचं तोंड आहे काय उघडलेलं? हे उघडलेलं रसेल सापाचं तोंड उघडलेलं आहे. रसेल समजून सांगायचं लक्षात घ्या. तर चावून घेण्याचं मी सांगतोय. तुम्ही मला विचारलं चावून घेण्याबद्दल की हे खवले, नंतर डोळे, चक्षुश्रवा, डोळे सतत उघडे आहेत. जीभ. बरोबर. सापाचा जिभेचा खाण्याचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या.
काहीही नाही. चव घेणे, अमुक करणे, सापाच्या चवीचा हा पदार्थ नाही आहे. त्याची द्विजीव आहे. हा. एक आणि नंतर फाकलेली आहे आणि ते सतत एरियल सारखं काम करते. समोर शत्रू आहे का, सापातली नर आणि मादी आहे का, ती सतत पाहत राहते. अशा पद्धतीने त्या भागाने साप चाहूल घेत असतो. इतक्या गोष्टींनी सापाला कान नाही, पण त्याला त्यामुळे जे आपण जो प्रश्न विचारला, सापाला ऐकू येत नाही. मग त्यामुळे किती वाजवा. आता पुंगी आहे, बरोबर, गारुड्याची पुंगी आहे. आता ती पुंगी म्हणजे त्याला शस्त्र वाटतं आणि आता गारुड्याला सांगा ना, ए हलू नकोस, फक्त अशीच ठेव. तर तो तसं करत नाही, कारण मग साप नुसतं पाहत राहिलं. त्याच्यानंतर माझं शस्त्र आहे ते बिलकुल नेम धरून ते हजर राहील. काही असं समोर केलं तर समोरच त्या धमकेच मारेल. पण तो असा फिरवतो आणि मग नागे असा फिरत राहतो. मग मी एकदा गारुड्याला बाजूला केलं, मी हातात घेतली आणि काठी आणि अशी काठी फिरवत राहिलो. आत्ताच जिल्हा आवृत्तीचे संपादक दक्षिणमतीचे राजोरेंनी मला एक फोटो पाठवला होता की कुत्रे घुमतात पण साप तिकडे काय पाहतच नाही. व्हिडिओ मध्ये ते बघितलं होतं आपण. तर असं असतं की सापाला ऐकू येत नाही. त्यामुळे संगीत ऐकणे, अमुक करणे, तमुक करणे. अरे तुम्हाला आम्हाला कान पण आम्हाला शास्त्रीय संगीत समजत नाही, तर त्याला कान नसताना कुठलं समजायला लागलं. त्याला ऐकूच येत नाही म्हणजे हा मुख्य हो, मुद्दा आहे. मुख्य त्याचे मुद्दा सगळे तो. सेन्सेशन ते आपल्या शरीरावर असतात. मग साप का तो टाकतो, तर ती काय असतं, ती प्रक्रिया प्रत्येक सापाची सारखीच आहे का? हे लक्षात घ्या. थोड्या साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. कोल्ड ब्लडेड तुला मराठी सांगू का आता, फ्लोट नाही हरकत नाही ब्लडेड आहे. हा थंड रक्ताचा प्राणी आहे. हा, हा लक्षात घ्या. हा. त्यामुळे हा जास्त वेगात धावू शकत नाही. बरोबर. त्या बाकी उत्तर देतोच आहे, पण जाता जाता अजून एक समजा तुम्हाला सांगून देतो. हा. जास्त धावू शकत नाही. जी आपली जास्तीत जास्त जोरात चालण्याची सवय असते ना, हा. तेवढं सुद्धा साप जास्त वेळ चालू शकत नाही. एका तासात खूप चांगला, म्हणजे लोक मम्मा सापाचे 40 सांगतात, एका तासात 40. ते मला पूर्णपणे खोटं वाटतं, कारण ते अशक्यच आहे. तो थंड रक्ताचा प्राणी आहे. विषारी सापाला 2 फुफ्फुस नसतात, एकच फुफ्फुस असतं. त्यामुळे थोडा दम घेऊ शकत नाही. ताशी 8 किलोमीटर, ताशी 6 याच्या पलीकडे सापाला वेग नाही. पण जी अजगराची झेप आहे, हा. झडप ज्याला म्हणता येईल, किंवा याच्यात एक झडपेचा फोटो बघा, दिसला तर बघ. हा, त्यात एक झडपेचा फोटो आहे. ती झडप मारते आहे ना, त्या झडपेला खूप मोठा वेग असतो. तो तेवढाच असतो, तेवढा पुरताच असतो. की त्या वेगाने ते चालू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्या वेगाने ते चालू शकत नाहीत. ती झडप याच्याकरता दाखवतोय की अशी अजगर झडप ताशी 40 किलोमीटर वेगाने मारू शकतो. ताशी 40 किलोमीटर वेगाने झडप मारू शकतो अजगर. हे पहा, तू लागलं तर कॅमेऱ्याच्या जवळ झाले पाहिजे झडप. अशी झडप जी अजगर मारतो, तिचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. बापरे. त्याच्या धावण्याचा नाही, चालण्याचा नाही. ती झेप, त्या झेप घेतो बरोबर भयानंतर. तर अशा पद्धतीने झेप आहे. तर हे लक्षात घ्या. साप जास्त वेळ धावू शकत नाही, तुमच्या आमच्या वेगानं धावू शकत नाही. आपण घाबरल्यामुळे आपला त्याचा वेळ खूप जास्त दिसतो. बरोबर. अन्यथा आम्ही साप कसे पकडले, खरी. तो जर साप आमच्या पुढे धावत गेला असता तर मग काय होतं त्याच्यात, आज त्याच्या पुढे आम्हाला धावत जाऊन त्याला पकडायला लागलं होतं. हिंदी सिनेमा म्हणा, इंग्लिश सिनेमा म्हणा, या सिनेमांमध्ये आपण सापाचं काय बघतो की साप हा सूड घेतो, साप पुनर्जन्म घेऊन सूड घेतो. हो. आणि इंग्लिश सिनेमामध्ये तर साप म्हणजे जवळजवळ एखाद्या मोटरसायकलला हरवेल, त्याबद्दल तुम्ही सांगितलं जातं की ते शक्य नाही. किंवा साप लक्षात ठेवतो बुवा साप. आता मी एक मिनिटं, काही माझे जवळचे काही मित्रांमधलेच उदाहरण आहे की त्यांना ते एकदम सिरियसली सांगतात की जे बाबा त्यांच्या घरी वयोवृद्ध लोक असतात काही, की म्हटलं यांना काय झालं, तर ते सांगतात की यांच्या 40 मध्ये त्यांच्या मागे साप लागला होता. मग आयुष्यातले 10 वर्ष त्यांच्या मागे तो साप होता. मग मला या प्रश्नामध्ये 1-2 विचारायचे की साप असा सूड घेतो का जसं माणसं घेतात, म्हणजे त्याला ते सेन्सेस आहेत का सूड घेण्याचे, किंवा अजून एक की तो लक्षात ठेवतो का माणसांना की आता मला याला मारायचं आहे, किंवा हिंदी सिनेमाने ते आणून ठेवलं या सगळ्या गोष्टी, त्याबद्दल तुम्ही आपण काय सांगा. साप सूड घेत नाही असं मलाही वाटत होतं. बरोबर. त्यावेळेस मी लहान होतो, माझं ज्ञान वाढलेलं नव्हतं, तेव्हा साप सूड घेत नाही असं मला वाटत होतं. परंतु आता माझा अभ्यास लागलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, माझं सगळं वाचन वाढलं, ठिकठिकाणी भेटी द्यायला लागलो आणि मला असं वाटायला लागलं की तिथे शेत आहे, बँका आहेत, अमुक आहे, जिथे म्हणून पैसा आहे तिथे म्हणून साप संरक्षणाला बसलेला आहे. फक्त त्याला कोणी कॅशर म्हणतात, आसपास भयानक हेड कॅशर म्हणतात. सापाचा आणि धनाचा आणि याचा कशाचा काही संबंध येत नाही. सूड कशा करता घेतो माणूस, पैसा करता घेतो, स्त्री करता घेतो, कशा करता घेतो,
लक्षात घ्या, सापाकडे पूर्वमेंदू विकसित झालेला नाही, सापाला स्मरणशक्ती नाही. बरं. नंतर माझ्या भावाला तू त्रास दिला म्हणून मी तुला त्रास देणार आहे बरोबर. अशी बुद्धी नाही. हम्म. कारण तो प्रकारच त्यांच्याजवळ नाही आहे. हम्म, हम्म. त्यांचे बाल संगोपन नाही. एक पोरं झाले की ते त्यांचे कामं करत राहतात. त्यामुळे कोणाचा काही संबंध नाही. साप सूड घेत नाही, लक्षात घ्या. कधी साप सूड घेत नाही, कारण त्याला त्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट जर मी सांगता तुम्हाला आलो होतो की साप धनाचं रक्षण करतो का? हो, ते भरपूर ठिकाणी म्हणतात की या तिथे साप संरक्षणालय आहे तर बाबा. ही संकल्पना हिंदी सिनेमांनी किंवा मराठी सिनेमांनी जास्ती घालून दिली आहे. सगळे सिनेमे घ्या की त्यात साप संरक्षणालय आहे. नागिन नावाचा सिनेमा आहे. बरोबर, त्या सिनेमा नट लोक आठवत हा नाही. हा हा. तो फार जुना सिनेमा सिनेमा आहे. माझं फार लक्ष नाही आहे. तर त्यात काय दिलेला आहे, जो साप 100 वर्ष जगतो हम्म, हम्म. त्याचा पुढे माणूस होतो. बरोबर. आणि मग 100 वर्षात जे काही त्या लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांचा तो सूड घेत असतो. बघा काय गंमत आहे. पण मी तुम्हाला सांगू का, असं काहीच नसतं. पण नियमाला अपवाद असतात ना समर्थ. तसा एक अपवाद खरोखरच झाला आणि तो नाग खरोखरच 100 वर्ष जगला आणि तो त्या सिनेमाचा डायरेक्टर होता. त्याच्या पलीकडे मी काही सांगू शकत नाही. कधी साप सूड घेणार नाही. कारण काय माहितीये का, त्याच्याजवळ ती स्मरणशक्ती नाही आणि सूड घेण्याचा त्याचा काडीचा फायदा नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, रागावू नका, पण तो माणूस नाही. नाही नाही, हिंदी सिनेमांकडनं काही ज्ञानाची अपेक्षा वगैरे नाही. त्यांचं कमर्शियलायझेशन आहे. जिथनं पैसा आला तिथेच ते जास्ती बघतील. तर आता भरपूरशा अशा म्हणजे आपण बघतो साप चावल्यावरच्या काय क्रिया असाव्या की साप चावतो बुवा. तर मग पिक्चरमध्ये असं दाखवलंय की कारण सध्याच्या काळात जसं तुमची पिढी म्हणा तेव्हा तिथे ज्ञानाचं साधन काय होतं, जास्ती लोक काय म्हणायचे, अरे मी त्या पुस्तकात वाचलं, या पुस्तकात वाचलं, यांचं या. आता या पिढीचं काय, अरे मी याच्यात टीव्हीत पाहिलं, मी हा व्हिडिओ पाहिला, मी त्या सिनेमात पाहिलं, मी त्या वेब सिरीज मध्ये पाहिलं की ते सापाचं विष असं कोणी तोंडाने काढताय किंवा बा कोणी मंत्रांनी काढताय किंवा बा कोणी काही गरज नाही, तू सपा फक्त हात काप, म्हणजे हात कापतो की ते सापाचे कापे घेतो हे कळत नाही. त्यामुळे तुम्ही शास्त्रशुद्ध काय पद्धत आहे, एखाद्याला झाला सर्पदंश अनावधानाने म्हणा काही म्हणा, त्याची इच्छा नसताना मग त्यांनी लगेच काय करावं की ज्याच्यामुळे त्याचा जीवही वाचेल आणि पुढची त्याला म्हणजे त्याचा कोणता अवयवही काही जाणार नाही. थोडक्यात आपण समजून घेऊया. हा हा, हा सापाचा उघडलेला जबडा आहे, बरोबर. हे तुम्ही लक्षात घ्या. हा. हा सापाचा उघडलेला जबडा आहे हम्म. आणि हा चावण्याकरता उघडलेला जबडा आहे. हम्म. आता तुम्ही म्हणाल चावण्याकरता जबडा उघडणे आणि गिळण्याकरता जबडा, यात फरक काय आहे? फरक आहे, जर गिळण्याकरता जबडा उघडला असता ते सुळे उघडले नसते. जसा आपला चाकू असतो आणि चाकू बंद होतो त्या पद्धतीने सुळे बंद असतात. आणि चावायचं असेल तर मॅक्झिलरी बोन त्याला फटका देतात आणि ताबडतोब ते दात असे सुळे बाहेर येतात. पण हे खाली ते सापाला- दिलेत का? हा, त्याचं मी सिम्पल सांगतोय, हा, हे जे हा. दात आहे ते हा, सगळे हा. निर्विष आहेत. हे 100-200 दात असतात. म्हणजे प्रत्येक आणि- दंश माणूस मरेलच असं नाही. नाही नाही नाही, आता हळूहळू समजून घ्या. हा हा, काही नको करू, हळूहळू समजून घ्या. हा. हे जे दात आहेत ते निर्विष दात आहेत आणि हे असे आहेत, असे बाहेर नाहीत, असे नाहीत, असे आहेत. ओढता येतात. आणि ते भक्ष्याला ओढतात. बरोबर. उंदराला खात असताना आपण हे लक्षात घ्या. हम्म. हे लक्षात घ्या की साप किती जरी उंदीर त्यांनी गिळला असेल तर तो पटकन तो बाहेर फेकू शकतो, असं अडचून पडत नाही. हे लक्षात घ्या, बरोबर आहे. पण ताबडतोब त्याचं भक्ष त्याला गिळलं जातं. एक नंतर हा, हा. हे सुळे फार भयानक आहे. फार भयानक नाही आहे, हा हा, हे सुळे फार भयानक आहे. त्यांच्या पालखीमध्ये समर्थन बोलत होतो, सुळे फार भयानक आहे. तिथे प्राध्यापक सुळे नावाचे प्राध्यापक होते. मला माहिती आहे जे मुलं हाताला लागले आता काय नाही ते भयानक होते की नाही. ते सुळे का भयानक आहे, ते सगळे दात बघावे, बरोबर आहे. बरोबर. हे दात भरीव आहे, भरी पोकळ नाही आहेत, हे दात भरीव आहे. परंतु हे दात बघा कसं आहे, दुसरा तुम्हाला दात असं आतून पोकळ आहे आणि त्याची कुठे उघडते. ती सगळ्यात मोठी उपकार देवाची इथे उघडत नाही. बरोबर. हे नाग आहे, हा रसल वापरचा सुळ आहे, हा नागाचा सुळ आहे. सॉरी, हा नागाचा सुळ आहे, हा रसल वापरचा सुळ आहे. म्हणजे हा बाहेरून जशी आपली बांबू आपण समजा कापला हा. तर तिची जी कामटी शिल्लक राहते तसा बाहेरून तिथून विषय प्रवाह आहे, तो सुद्धा शेवटी नाही, तो सुद्धा इथे आहे. आता लक्षात अशा प्रकारे आणि ही त्याची विषय ग्रंथी आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे साप एका दिवसात 7 ते 8 किंवा मॅक्सिमम 9-10 जणांना तो जीवे मारू शकेल एवढं विष त्याच्याकडे एका दिवसात असतं. साधा एका दिवसात. हा, बरोबर. मग आता पुढे सापाचं वय किती असतं? म्हणजे एक अफवा असते की बाबा 40 वर्षापासून मी तो साप दिसतो असं वगैरे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? अपवादाने मी सांगितलं आता की 100 वर्ष जगतो त्याचा माणूस होतो, तसे मध्ये डायरेक्टर आहे. आपल्याला काय म्हणायचं होतं, म्हणजे साप 30 वर्षाच्या वरती जात नाही. आणि ते जर तुम्ही किती प्रयोगातली प्रयोगशाळा घेतली हा,
तर तिथे 8 वर्षाच्यावर थांबत नाही. बरोबर. 8 वर्ष पुष्कळ झाले, 30 वर्ष ठीक आहे. हो. त्याला एवढं त्याचं जास्त वय नाही आहे. त्यामुळे मग तो वाढला तर सापाला मिशा आहे का वगैरे वगैरे सगळ्या खोट्या गोष्टी आहे. त्या पैसे कमवायच्या गोष्टी असं काही नसतं. बरोबर. ते जे आपण बघतो ते काही मिशा वगैरे वगैरे ते नॅचरली लावलेले असतात. बरोबर. घोड्याची शक्ती कापून त्याचे केस दाबनाने छिद्र करून लावलेले असतात. तो सापाचा छळ आहे. एक भरपूर सापाचे प्रकार आहे. जसं किंग कोब्रा आहे का तसा स्पिटिंग कोब्रा आहे. आपण भरपूर ठिकाणी ऐकतो किंवा सिनेमांमध्ये बघितलेला आहे की तो असा काय थुंकतो का, तो असा स्प्लिट करतो का, म्हणजे पिचकारी कशी आपली जाते तसं तो काय अंतरापर्यंत समजा 1 मीटर 2 मीटर असे कोब्रा असतात का? आनंदाची गोष्ट अशी की स्पिटिंग कोब्रा आहे, पण तो भारतात नाही आहे. हो. तो 2 देशात आहे. मलेशियामध्ये आहे आणि एक आफ्रिकेत आहे. आफ्रिकेत 2 आहे की नागा निग्री पोलीस आणि रिंगाल हे त्यांचे नाव आहे. हे काय करतात की कोणी जर आक्रमक समोर आला तर त्याला घाबरू नाही करतात, एकदम जबडा करतात आणि एकदम दाबतात. असा दाबल्यानंतर आपण जो सोळा पाहिलेला आहे त्याची थैली दबून जाते आणि ते तोंडातून फटकन सापाचं काय, सापाचं तोंड बंद असते, तो जीभ बाहेर काढू शकतो. त्यातून ते पिचकारी फेकतात. ती जर पिचकारी समोरच्या डोळ्यात गेली तर ती प्राणघातक नसते, परंतु जसं आपण तिखट फेकलं चोराच्या डोळ्यात तर त्यावर तो काय होईल तसे परिणाम होतात. पण आपण जर छान शुद्ध पाण्याने डोळे धुतले तर पुन्हा काय होऊन जातं. पण ते प्रकरण आपल्याकडे नसल्यामुळे त्याचा फारसा आपल्याला विचार करण्याची गरज नाही. सिनेमात असतात, प्रत्यक्षात नसतात. तर पुढचा प्रश्न घेतो. तर आपण नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरी चॅनलवर असं बघतो की साप हा मोठ्या मोठ्या प्राण्यांना खातोय, एवढ्या मोठ्या मोठ्या जवळजवळ घुशी खातोय किंवा हरणाचं पिल्लू खातोय. पण साप तर एवढा लहान आहे, मग तो एवढा मोठा भक्ष्य घेऊ कसा शकतो? म्हणजे हरणाचे पिल्लू वगैरे आहे ना ते अजगर खातात, लहान खात नाही. बरोबर. आणि सापाचा जो जबडा आहे पूर्णपणे हा जो सापाचा जबडा आहे हे जसं की आपलं तोंड आपण किती उघडू शकतो, एका मर्यादा मर्यादा आहे. हे 180 गुणापर्यंत पूर्ण असं तोंड आहे ना हे पूर्ण असं होऊ शकतं. बापरे. आणि त्यामुळे ते किती मोठा प्राणी घेऊ शकतात, पण माणूस घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? एवढे मोठे जनावर नाही ते बरोबर त्यांच्या पद्धतीने त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात आणि एकदा खाऊन ते निकुचित पडून राहतात. बरोबर. कधी ते 22 तास ते पडून राहतात आणि मग एखाद्या झाडाला विळका मारून ते हड्डी तुटते, पण त्याचा पण त्यांना त्रास होतो कारण त्यांना इजा होईल. बरोबर. शक्यतो ते पडून राहतात. आणि अनेक आम्ही पाहतो उंदरे बिंद्रे खाऊन की नाग वगैरे असतात ते सुद्धा एकदा नागाने खाल्लं ना तर त्यांना 10-15 दिवस खायची काही गरज नसते, चांगल्या आनंदात राहतात. वायुभक्षक सुद्धा नागाला असं म्हणतात. पण मग साप माणसाला नाही घेऊ शकत, अजगर तो घेऊ शकतो माणसाला? नाही म्हणजे दंतकथाच म्हणावं माणसापासून लागतं. दूर राहतात. लोक म्हणतात साप बाजीवर चढू शकत नाही. मला असं होतं की जो झाडावर चढतो तो बाजीवर चढत नाही, का नाही चढत? कारण त्याला माहित आहे आपला शत्रू वर झोपलेला आहे, तस्मात दूर पळा. तो माणसापासून दूर पळायचाच प्रयत्न करतो, जवळ जातच नाही. पित्राच प्राणी आहे तसा, स्वतःहून तो कोणाला जाऊन चावत नाही, स्वतःहून जाऊन जाणार त्याचा विषयच नाही. बरोबर. मग जसं आपण भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये फ्लाइंग स्क्विरल म्हणजे उडणारी खारुताई, इथे फ्लाइंग स्क्विरल म्हणजे ती झाडावर उड्या मारते, मग तिला उडणारे म्हणतात. तसा काही सापामध्ये फ्लाइंग स्नेक किंवा उडणारा साप वगैरे असतो का? नाही, उडणारा सापचा प्रकारच नाही, कारण त्याला पंख नाही. बरोबर. पंख नाही, केस नाही, कोणतेच बाहेरचे त्याला कोणते अवयव नाही. की असं आपण पोहल्यानंतर हात असा करतो असा प्रकार नाही. तो तिथे तो उड्या मार. काय होतं त्याची उडी जर आपल्याला दूर दिसली एक तर आपण स्वतः तो तर घाबरतो, पण आपण त्याला जास्त घाबरतो. बरोबर. त्याला आपण कधी माहितीये का सापाला यमाचा चाबूक सुद्धा बोलतात. यमाचा चाबूक इतके आपण घाबरतो. आणि मग काय होतं अशी थोडीशी उडी सुद्धा ती आपल्याला खूप मोठी वाटते. बाकी ते उडणारे सर्प आपल्या भागात कोणते नाही. आणि अजून एक लोकांमध्ये प्रचलित असलेला हा प्रश्न आहे, भरपूर जणांनी मला विचारतात की तुम्ही आश्रमीय म्हणा किंवा जे सर्पालय चालवतात ते सापाचे दात काढून शकतात का, सापाचे दात काढून ठेवू शकतात का? म्हणजे ती सहज क्रिया आहे की कशी आहे, काय सांगा? सापाचे दात काढता येतात. हे जे गावडे लोक साप सांभाळतात ना ते सुळे काढले. दात म्हणजे काय सुळे, ते दात बाकीचे हा विषय काहीच नाहीये. ते सुळे काढायचे असतात. पण असं आहे सुळे जरी निघाले तरी कधीतरी विष असं बाहेर येतं, या दातावर फैलतं, पण ते घातकच आहे. गावडू लोक काय करतात तोंडच शिवून टाकतात. बापू. म्हणजे ते फार भयानक आहे. तोंडच शिवून टाकतात, त्यामुळे तो साप चावू शकत नाही. आणि आपल्याला वाटतं की सापाची जीभ तर बाहेर येते, तोंड शिवलं तरी सापाची जीभ जी आहे ती बाहेर येतच राहते. आणि अशा पद्धतीने आता तू आश्रमीय शब्द विचारला तर वास्तविक असं आश्रमात असं कधीही होणार नाही. आता याच्या पुढे तर प्रश्नच येत नाही.
कायद्याने सापच पकडता येत नाही, पण दात काढणे, त्याची थैली शिवणे, त्याचे तोंड शिवणे असा प्रकार कधी पण नाही. पण काही काही हुशार गारुडी सुळे ठेवून देतात आणि हे जे विषग्रंथी आहे तीच कापून टाकतात. बापरे. त्यामुळे मग लोकांना वाटतं सुळेत आहे पण काहीच होत नाही. परंतु हे गारुड्यांचे प्रकार आहे, सापांचा छळ आहे हा, ते काही योग्य नव्हे. म्हणजे हा अमानुष छळच आहे, अमानुष माणसाने छळच आहे. स्वतःच्या मनोरंजनासाठी केलेला. इतर स्वतःच्या काय? मनोरंजनासाठी नाही, लोकांच्या मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या कमाईसाठी. बरोबर. असं मी लहानपणी पाहते, फोटोही पाहिला. मला वाटतं आपण आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना सांगावं की महाराज असताना आपण अजगर पाहिला होता म्हणे आश्रमात, तर त्याचा फोटोही आहे, तोही तुम्ही दाखवाल आणि त्याबद्दल काय सांगाल? अजगर हा एकदा निघाला. आता अजगराची गोष्ट झाली, मला गंमतही सांगतो की हा हा. अजगर निघाला आणि तो पाळला, त्याच्यावरती सगळ्यांचं प्रेमही झालं होतं. छान तो इकडे तिकडे जायचा. काय गंमत झाली, हरतालिकेला आमचे झाड, आश्रमात झाडं खूप असायची आणि मग हरतालिकेला बायाच्या झाडं तोडायचे, त्याचे काय पानं काढायचे, फुलं काढायचे. पण एकदा तो आम्ही सहज पाठी लावली, मनातही काही नव्हतं की अजगर मोकळा आहे, कृपया आपल्या जबाबदारीने यावे आणि कोणीही मग फुलं तोडायला आलं नाही. असं का लक्षात, मग आम्ही नेहमीच गेलं सुरू केलं होतं. त्यामुळे आमचे बरेच फुलं आणि झाडं वाचले. हे पहा अजगर. नाही, अजगर हा विषय ठीक आहे, पण अजगर पाळणं म्हणजे हे आता भरपूर कोणी कुत्रा पाळतं, कोणी मांजर पाळतं, हे साप पाळणं नाही, साप हा सहज पाळण्यासारखा आहे, पण लोक त्याचा छळ करतात म्हणून सरकारने बंधन आणलेलं आहे. आणि ते योग्य पण आहे, अयोग्याची बात नाही आहे की साप सहज पाळता येतो. कुत्र्याला रोज खायला पाहिजे, सापाला रोज खायला पाहिजे नाही. 15 दिवसांनी खायला दिली तरी चालतं. असा हा अजगर. खूप आमचं सगळ्यांचं तिथं आश्रयांचं प्रेम होतं. तर मला तू बरंच काही विचारलेलं आहे. हो हो. आणि बस आता- आपण शेवटालाच येतोय. तर काय सहज विचारतो, त्या अजगराला की नाव वगैरे होतं का, की आता सहज एक प्रणाली, उंदरालाही नाव देतात, तर त्याला काही असं तसं नाव नाव, नाही ठेवण्यात आलं. तसे नाव नाही, नव्हतं, नाही. त्याचं बारसं नव्हतं झालं म्हणजे. नाही, असं नाव नाही ठेवण्यात आलं. चालेल. आता शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो की आपण जो जो प्रवास केला, म्हणजे सर्पशास्त्रामध्ये हजारो प्रवचनं केले, प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन सर्पाबद्दल खरी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर ऍक्च्युअली मी 2 विचारेन. पहिला प्रश्न असा की आता भरपूर जण आपले पाहतील की जे नवीन सर्पशास्त्रामध्ये ज्यांना अभ्यास करायचा आहे, की आता आपण जो सुळसुळाट बघतोय, भरपूर ठिकाणी बघतो की सर्पमित्र भरपूर असतात, पण ज्याला सर्पशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, साप आणि त्याचं शास्त्र काय, की मला पण बाबा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी कोणती पुस्तकं सांगाल? आपल्या मराठीतली पुस्तकं 2 जरी वाचलीत ना तर भरपूर त्याचा अभ्यास होईल. डॉक्टर देवराजचं भारतातील सर्प आणि रमेश कानकोर यांचं 7 सर्पावरचं पुस्तक, हे अभ्यासकांना खूप चांगली पुस्तकं आहेत. मग इंग्रजी पुस्तकं जबरदस्त, एवढचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण ते आपण हाफकिनमध्ये गेलो किंवा कुठे ते आपल्याला चांगलं सहकार्य करतात. आता हे ट्रेनिंग बंद झालेलं आहे, पण आपल्याला चांगलं सहकार्य करतात. बरोबर. तर आता आपण जो सर्पशास्त्राबद्दल, सर्पज्ञानाबद्दल सगळीकडे विषय घेता, तो विषय हा आहे, सर्प हा मित्र मानवाचा. म्हणजे या वाक्यामध्येच कितीतरी मला हे विरोधाभासक दिसतात. पहिले तर सगळीकडे प्रचलित पद्धत अशी आहे की साप आणि मानव कधी मित्र नाही. साप दिसला की एक तर साप चावेल, एक तर मानव त्याला मारेल. हे आपण फार घाणेरडे प्रकार, म्हणजे वाईट असलेले प्रकार, की सापांचा जीव घेणे बघतो. पण मग सर्प हा मित्र मानवाचा म्हणजे हे या शीर्षकाबद्दल काही सांगा. आपल्याकडे कथा आहे, हा. आपल्याकडे कथा आहे आणि आम्ही पुरावर ऐकवलं. पुराणातल्या कथा मैथोपोईक असतात, बरोबर. अत्यंत बोधप्रद असतात. पृथ्वी कोणाच्या डोक्यात उभी आहे? नागाच्या नागाच्या डोक्यात उभी आहे. आता 5वीतला मुलगा तरी मान्य करेल का? आमच्या अगोदरच्या पिढीने खूप मान्य केलं. अहो कीर्तनकारांतर मजाच केली. भूकंप का होतात, तो नाग असा हल्ला की म्हणजे भूकंप झाला. पण ह्या मैथोपोईक गोष्टी अशा आहेत की समजा एक शाळा आहे, शाळेचे मुख्याध्यापक आहे आणि ते खूप चांगलं काम करतात. तर मी काय म्हणेल, अलंकारिक मनुष्य काय म्हणेल, ती शाळा हेडमास्टरच्या डोक्यावर आहे. तर तुम्ही चित्र काढाल का असं? हेडमास्टर त्याच्या डोक्यावर शाळा, आता विद्यार्थी डोक्यावर बसतात, पण शाळा बसल्याची चित्र काढाल का तुम्ही असं? नाही. हे पृथ्वी म्हणजे शेत, लक्षात घ्या. पृथ्वी म्हणजे शेत, हे शेत नागाच्या भरोशावर आहे. म्हणून साप धनाचा नाही, धान्याचा संरक्षक आहे. बरोबर. म्हणजे जे जे धान्याला घातक आहे, मग मी सांगितलेलं आहे, ते सगळं सापांना आवडतं. अमेरिकेत राटल नावाचा साप आहे, तो तर लोक विकत घेऊन नेतात, 150, 200, 250 रुपयाला घेतात. 25 आपल्या शेतामध्ये सांभाळतात आणि शेतामध्ये ते नाग ठेवतात आणि त्यामुळे उंदीर येत नाही. आपल्या घरात सुद्धा आता तुम्ही ठेवू शकत नाही, पण तुम्हाला सांगतो की जर आपल्या घरात तुम्ही जर साप असा ठेवला ना, तर
इतका धाक असतो की ते उंदर बिंद्र घरात येतच नाही. अजून एक गंमत सांगू का? हा. आपल्या घरात नाग आहे म्हटल्यावर बघणार नको असलेले माणसे घरात येत नाही. तर असू द्या, तो विषय संपला. तर जे जे आहे घातक शेतांना हा. त्यासाठी आहे. आणि म्हणून हा साप शेतीचा संरक्षक आहे. आपला भारत देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे हा बरोबर. साप हा मानवाचा मित्र आहे. स्वतःहून बरोबर. तो चावत नाही. आणि बरोबर. तुम्ही जे म्हणता माणसं मारतात, ते माणसं हम्म. विनाकारण मारतात. साप विनाकारण चावलेला नाही, चावत नाही. एखाद्या वेळेस आपला हात पडला, पाय लागला, तो चावलाय असं होतं. पण मुद्दाम आपल्याकडे तो आला आणि चावून गेला असं होणार नाही. नाही. असं झालेलं नाही. त्यावेळेला लक्षात द्या. आणि त्यामुळे हा आपला उपकारक आहे. द्याप दिसला की मार ही प्रवृत्ती चांगली नाही आहे. बरोबर. आणि आपल्या घरात आला आणि आपल्याला कळतच नाही कोणता विषय आणि कोणता निर्विष, तर ती गोष्ट अलग आहे. त्याचं पहिले आपला जीव महत्वाचा, मग बाकीच्या गोष्टी बरोबर आहे. पण उठला की मार असं हे करायची गरज नाही. आणि साप हा अत्यंत मित्र आहे स्वतः. तो माणसापासून दूर राहतो आणि माणसाला उपकार करतो, म्हणून तो आपला मित्र आहे. हे लक्षात घ्या. म्हणून सर्प मानवाचा मित्र म्हणून ही माझी व्याख्यानं सर्वत्र अतिशय सगळ्यांना आवडली. आणि ही सगळी माझ्यासाठी माझ्या महाराजांची, माझ्या आईवडिलांची त्याची अत्यंत कृपा आहे. धन्यवाद. फारच छान संवाद झाला. अजून भरपूर प्रश्न आहेत, पण वेळेची मर्यादा असते. जे जे महत्वाचे होते, जे जे प्रत्येकाच्या मनाला भिडणारे होते, ते सर्व प्रश्नच विचारून घेतलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगता येईल असं की संतांनी सांगितलेल्या आपली जी परंपरा आहे, जसं तुकाराम महाराज म्हणायचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, किंवा त्यांनी म्हणजे प्रत्येक संत हा निसर्ग विरोधीत नाही, निसर्गातच जाऊन. तसाच पाचलेगावकर महाराजांनी सापाच्या विषयी समाजामध्ये ज्ञान, सापाची मदत या अनुषंगाने पर्यावरण वाचवायचाच कसे प्रयत्न केले. पर्यावरणाचा एक मुख्य भागच साप असल्यामुळे तसे कसे प्रयत्न केले. तर आपणही आता सापांविषयीचे समज गैरसमज यानंतर मला माहितीच आहे की फार आपण आता सजग असू सापांबद्दल. तर ही मुलाखत इथेच थांबवतो. अजून एक पुढची मला इथे अनाउन्समेंट करायला आनंद होतोय की पुढचा व्हिडिओ आता महाराजांची पुण्यतिथी जी पुढच्याच आठवड्यात असणार आहे 30 तारखेला, 30 जुलै 2020, तेव्हा आपण आपल्या श्रोत्यांना एक सरप्राईज देणार आहोत. तर ते सरप्राईज आपण पुढच्या व्हिडिओला पाहायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद.